वीकेंड म्हटलं की वैभवला नवीन नवीन काहीतरी खायला लागतं. तर मी आज त्याच्यासाठी सँडविच बनवत आहे. तर चला आज आपण सँडविचची रेसिपी बघूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेत आहे. एक कांदा, एक टोमॅटो, एक काकडी आणि एक शिमला मिरची. हे सर्व साहित्य आपल्याला छोटं छोटं कापमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आपल्याला सँडविचसाठी मेयोनीज लागणार आहे. तर मी घरच्या घरी दुधाचं मेयोनीज बनवलेलं आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी व्हिडिओ शेअर करते. हे सर्व कट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मेयोनीज ॲड करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स किंवा सीझनिंग ॲड करू शकतात, पण मला पेरी पेरी मसाला आवडतो त्यामुळे मी इथे पेरी पेरी मसाला ॲड करणार आहे. हे सर्व बॅटर आपण ब्रेडला वरतून लावून घेणार आहोत. त्याआधी आपण टोमॅटो सॉस ब्रेडला लावणार आहोत. मी इथे फ्रेश ब्रेड घेतलेले आहे. पेरी पेरी मसाला ॲड करून हे बॅटर व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे. ब्रेडला केचप लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. इथे बॅटर पसरवल्यानंतर वरतून आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे. इथे मी मॉझरेलाचं चीज घेतलेलं आहे. त्यानंतर तवा गरम करून त्यावरती बटर किंवा ऑइल यूज करू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे बटर यूज केलेलं आहे. आपण जे सँडविच बनवलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला तव्यावरती बटर किंवा ऑइल लावून व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. मी इथे बटरचा यूज केलेला आहे, तुम्ही ऑइलही यूज करू शकतात. सँडविच रोस्ट करताना तुम्ही मंद आचेचा उपयोग करायचा आहे, नाहीतर तुम्ही जर फुल गॅस कराल तर ते सँडविच जळून जाईल. तुम्ही इथे बघू शकतात आपलं सँडविच हे एकदम क्रिस्पी आणि व्यवस्थित रोस्ट करून झालेलं आहे आणि क्रिस्पी असं सँडविच आपल्या इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर ते 2 भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सॉससोबत याला सर्व करू शकतात. तुम्हाला जर ही सँडविचची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीजसोबत. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.